ब्रेड पकोडा म्हटलं की सर्वांच्याच आवडीचा, परंतु बरीच जणं तेलकट असल्यामुळे खात नाहीत. इथे आपण आज जो ब्रेड पकोडा बनवणार आहोत तो कमीत कमी तेलात बनवूनसुद्धा चवीला खूप सुंदर लागणारा असा बनणार आहे. तर बनवूयात ब्रेड पकोड्याची ही रेसिपी. त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये 1 कपाला थोडंसं कमी बेसन घेतले. त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचे, थोडंसं काळं मीठ घालायचे, थोडंसं लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद आणि अर्धा चमचा धने जिऱ्याची पावडर. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याचं मिश्रण बनवूया. थोडं थोडं पाणी घातल्यामुळे ह्याच्यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता कमी राहील. एकदम पाणी घालण्यापेक्षा थोडं थोडं पाणी घालून जर हे मिक्स केलं तर ह्याच्यामध्ये गुठळ्या बनत नाहीत. साईडला मी कुकर लावलेला आहे. त्याच्यामध्ये मध्यम आकाराचे 3 बटाटे उकडून घ्यायचे आहेत आपल्याला. आता एवढं पातळ हे मिश्रण बनवणार आहोत आपण. याला आपण झाकून 5 मिनिटासाठी साईडला ठेवूया. आपला कुकरही झालेला आहे. थोडासा गार झाला की बटाटे साईडला काढून ठेवूया. तोपर्यंत बनवूया मसाला. त्यासाठी मी एका पॅनमध्ये अगदी 1 चमचाभर तेल घातले. त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या ठेचलेल्या, थोडीशी हिरवी मिरची, 1 बारीक चिरलेला कांदा, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो. हे सर्व परतवून घेऊया. कांदा आणि टोमॅटो थोडासा नरम झाला की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, साधारण अर्धा चमचा. आणि अगदी थोडंसं काळं मीठ, अर्धा चमचा धण्याची पावडर, थोडीशी जिरा पावडर, अगदी थोडासाच गरम मसाला आणि बटाट्याची सालं काढून ठेवलेली होती मी साईडला. तर आता बटाटे घालूया याच्यामध्ये. एक चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळदी पावडर. हे सर्व मिक्स करून घेऊया. वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि अर्धा लिंबाचा रस. लिंबाचा रस घातल्यामुळे हा जो मसाला बनवणार आहोत आपण ब्रेडसाठी तो छान चवीचा बनेल. हे सर्व मिक्स करायचं. गॅस बंद केलेला आहे मी आता. वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे मिश्रण गार करायला ठेवूया. मी इथे पुदिना आणि कोथिंबीरची चटणी बनवलेली आहे. त्याच्यासाठी 1 मूठ पुदिना, 1 ते 1.5 मूठ कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या मध्यम तिखट आणि चवीनुसार थोडंसं काळं मीठ आणि साधं मीठ, अर्ध्या लिंबाचा रस आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातली आणि मिक्सरला लावून याची चटणी बनवून घेतलेली आहे. ही चटणी फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस छान राहते आणि अगदी कोणत्याही स्नॅक्ससोबत तुम्ही खाऊ शकता. ही चटणी ब्रेडला वेळेवर लावायची, नाहीतर मग काय होईल, तुम्ही आधीच जर लावली तर ब्रेड नरम पडण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळेवर लावायची. मध्ये मसाला भरूया बटाट्याचा आणि अशा पद्धतीने तयार करून घेऊया. आता मगाशी जे बेसनाचं बॅटर बनवलं होतं त्याच्यामध्ये अर्धी हिरवी मिरची घालायची बारीक चिरलेली, थोडासा गाजर किसलेला घातला आहे, थोडीशी कोथिंबीर आणि अगदी थोडासा बारीक चिरलेला कांदा. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. साईडला मी पॅन गॅसवर ठेवलेला आहे. मध्यम गरम झाला की आपण हे सँडविच किंवा ब्रेड पकोडे ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आता इथे मी साधारणपणे पोह्याच्या चमच्याने 2 चमचे तेल घातले. तुम्हाला कमीत कमी तेलात बनवायचं असेल तर 1 चमचा तेलासुद्धा हे बनतील. मी थोडेसे कुरकुरे बनवणार असल्यामुळे 2 चमचे तेल वापरले. हे बॅटर छान फेटून घ्यायचं अर्धा 1 मिनिट आणि ह्याच्यामध्ये ब्रेड बुडवून पॅनमध्ये ठेवायचं.
शक्यतो नॉनस्टिक पॅनचा वापर करायचा, म्हणजे छान बनतील. आणि बनवताना मध्यम गॅसवरच बनवायचे, म्हणजे आतपर्यंत छान भाजले जातात आणि कुरकुरे बनतात. तर ज्यांना ब्रेड पकोडे खूप आवडतात पण अगदी ऑइली बनतात म्हणून खात नाहीत, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. एकदम मस्त कुरकुरीत आणि चवदार बनतात. तर साधारणपणे 1 मिनिट मध्यम गॅसवर पहिली साईड भाजून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडला अर्धा ते पाऊण मिनिट लागलेला आहे. तर बघा, एकदम वरून कुरकुरीत, आतमध्ये मसाले, चटणी ह्याचा वापर केल्यामुळे एकदम टेस्टी बनतात हे ब्रेड पकोडे. थोडेसे गार झाले की ह्याला कापून घेऊया आपण. तर बघा, एकदम मस्त बनत आहेत. चवीला तर खूपच छान लागतात. तर आपले कमीत कमी तेलात बनलेले एकदम चटपटीत, चवदार आणि वरून कुरकुरीत बनणारे असे ब्रेड पकोडे तयार आहेत. नक्की ट्राय करा. एकदम चटपटीत बनल्यामुळे सर्वांनाच आवडतील असे बनतात. आणि जे लोक हेल्थ कॉन्शियस आहेत, कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. तर नक्की बनवून बघा ही रेसिपी. धन्यवाद.